उच्च जात कोणती विचारणाऱ्या रिओ एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला 4 लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय। शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील 8वीच्या विद्यार्थ्यांना सराव प्रश्नावलीत उच्च जातीचे नाव काय असा आक्षेपार्ह प्रश्न विचारणाऱ्या ठाणे येथील रिओ एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेडने माफी मागत आपला खुलासा सादर केला होता। हा खुलासा समाधानकारक नसल्याचे स्पष्ट करीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी संबंधित कंपनीला 4 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय। यापुढे असा प्रकार घडणार नाही यासाठी जिल्हा परिषद प्रशासन विशेष खबरदारी घेणार आहे। उपक्रमाचे कौतुक होत असतानाच इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या प्रश्नावलीत उच्च जातीचे नाव काय असा प्रश्न विचारून 4 पर्याय दिल्याने वादाला तोंड फुटले होते। मोठ्या जबाबदारीने प्रश्नावली तयार करण्याचे काम ठाणे येथील कंपनीला देण्यात आले होते। या कंपनीने शिष्यवृत्ती परीक्षेच्या सराव प्रश्नावलीत खोडसाळ प्रश्न विचारला। या प्रकारामुळे शिक्षकांसह पालकांमध्ये संतापाचा सूर आहे। आता पुन्हा असा वादग्रस्त प्रकार घडू नये यासाठी शिष्यवृत्ती सराव परीक्षा प्रश्नावलीच्या तपासणीसाठी समिती गठीत करण्यात आली। यात अध्यक्ष म्हणून डाएट प्राचार्य आहेत, तर समितीत शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांचा समावेश आहे। शिष्यवृत्ती परीक्षेला इयत्ता 5वी आणि 8वीचे 24,000पेक्षा जास्त विद्यार्थी बसले आहेत। 22 फेब्रुवारी रोजी शिष्यवृत्तीची मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे। त्यापूर्वी आणखी सराव पेपर घेण्याचे नियोजन आहे। विद्यार्थ्यांना सराव पेपर देण्यापूर्वी आता ही समिती आधी तपासणी करणार आहे।